तर नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. संध्याकाळचे 9:15 वाजलेत. तर मी तुमचा ओम क्षीरसागर. नवीन व्हिडिओ, नवीन स्ट्रॅटेजी, नवीन ट्रेडसोबत परत एकदा. तर आपण एक छोटासा मार्केटमध्ये मूव्ह कॅप्चर केला होता. छोटासा नाही, भरपूर मोठा म्हणावा लागला. कारण या मूव्हसाठी आपण मे बी 2 ते 3 दिवस आणि 2 रात्र आपण मूव्हची वेट केली. कारण सपोर्ट लाईन ड्रॉ करणं, रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करणं, प्रत्येक गोष्ट बघणं, मार्केटमध्ये कुठली सिच्युएशन काय चालू आहे, कुठली न्यूज चालू आहे. तर आपण ट्रेडची स्ट्रॅटेजी पटकन शिकून घेऊया. इथे क्रॉसओव्हर झालं, इथे डॉमिनन्स कॅन्डल क्रिएट झाली, हायर हाय मार्केट देत गेला, आपण आपला एसएल ट्रेल करत गेलो. जसं मार्केट वरी जात राहिलं तसं आपण आपला एसएल ॲडजस्ट करत राहिलो. आणि मार्केटला आपण आधीपासून ठरवलं होतं की जेव्हा मार्केट या रेजिस्टन्स लेवलला टच होईल, आपण आपला एसएल जो आहे तो इथे आणून ठेवून द्यायचा. मग इथून मार्केट किती पण वरी जाऊ दे किंवा किती पण खाली जाऊ दे, आपण आपला एसएल काढायचा नाही. आणि तसंच झालं. मार्केट इथून थोडं वरी गेलं आणि नंतर इथे मार्केट खाली आला आणि आपला एसएल टच केला. पण आपला प्रॉफिट जो आहे तो 1:25.49चा प्रॉफिट झाला. ही काय लकीली ट्रेड नाही किंवा हा काय अंदाजे ट्रेड घेतलेला नाही आहे. 2-3 दिवसाची मेहनत आहे. तर 2-3 दिवसाची मेहनत अशी दिसते. नंतर इथे मार्केटनं भरपूर वेळ कन्सोलिडेट केलं. जसं तुम्ही इथे बघू शकता. इथे आता मार्केट कन्सोलिडेटच करतंय, खालीवर जाते. एक अपसाईड किंवा डाऊन साईडला प्रॉपर मूव्ह देत नाही आहे मार्केट. सो आपण इथे वेट करूया, आपला सेटअप बनेल तेव्हाच आपण इथे एंट्री घेऊ शकतो. त्याशिवाय आपण एंट्री घेणार नाही. आणि मार्केटचे प्रिव्हियस मूव्ह कॅप्चर करायचे असेल किंवा मोठे मूव्ह कॅप्चर करायचे असेल तर मग प्रिव्हियस मूव्स किंवा प्रिव्हियस मार्केट्स कसं मूव्ह केलं, कसं रिॲक्ट केलं त्या सिच्युएशनवर तिथून तुम्हाला कळेलच. तर आजसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन स्ट्रॅटेजीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय, गुड नाईट.